हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. राज ठाकरेंचा घणाघात. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत. अजित पवारांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होतात, त्याचं काय झालं? राज ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीत फडणवीसांवर निशाणा. राजकारणात कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. सत्ता बदलत असते. ज्या दिवशी हे बदलेल त्यावेळीच सगळं बाहेर येणार. राज ठाकरे यांची जोरदार टीका. कोणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तरी आम्ही त्याचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता ठाकरे बंधूंना टोला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलुख मैदानी तोफ नागपुरात धडाडणार. तरी पोहा विथ देवाभाऊ या विशेष संवादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रकट मुलाखत. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. संतोष धुरींकडून त्यांच्या दृष्टीनं आरोप. संदीप देशपांडेंकडून मनसे सोडण्याच्या चर्चांना पूर्ण विराम. अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा खिंडार. काँग्रेसचे सगळे 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाप्रवेश होणार. महापालिका निवडणुकीच्या प्रचारापासून सुप्रिया सुळे अलिप्त. पुण्यामध्ये प्रचारात अद्यापही प्रचारात नसल्यानं चर्चांना उधाण. मुंबईमध्ये नियोजित हल्ला होणार असल्याच्या संशयामुळे अलर्ट जारी. सगळ्या सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा अलर्ट. विमानतळांसह सगळ्या संवेदनशील ठिकाणी हाय अलर्ट. आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांचं निधन. वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पर्यावरण संवर्धनाकरता झटणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना. मुंबई मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त मुलाखत पार पडली. खासदार संजय राऊतांनी आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतली. यावेळी ठाकरे बंधूंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आणि विरोधकांवर निशाणा साधला. सध्या महाराष्ट्रावर संकट असून महाराष्ट्राला वाचवण्याकरता आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका ठाकरे बंधूंनी घेतली. मुंबईत बाहेरून येणाऱ्यांचे लोंढे वाढतायत, त्याचबरोबर त्यांची दादागिरी सुद्धा वाढतीये, अशी टीका राज ठाकरेंनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही ठाकरेंनी हल्लाबोल केला. अजित पवारांविरोधात देवेंद्र फडणवीस बैलगाडीनं पुरावे घेऊन आले होते, त्याचं काय झालं, असा सवाल राज ठाकरेंनी केला. फडणवीस बैलगाडीनं पुरावे घेऊन येणार होते, त्याचं काय झालं, असा सवाल राज ठाकरेंनी केला. शिंदेंच्या बंडावेळी 50 खोके असं बोललं जायचं. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 40 आमदार म्हणजे 2000 कोटी झाले. हे पैसे आले कुठून, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तर राज्यकर्त्यांचं प्रेम हे राज्यावर असायला पाहिजे, सत्तेवर असता कामा नये, असा सल्ला देत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर दोन्ही भाऊ एकत्र आले, म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र आले, त्याचबरोबर दोन्ही पक्ष सुद्धा एकत्र आले आणि आता एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्या पार्श्वभूमीवरची ही सविस्तर मुलाखत, संयुक्त मुलाखत आपण पाहिली. त्याचा पहिला भाग पाहिला. आज संकट महाराष्ट्रावरती आहे, मुंबईवरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे आणि जे संकट आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे.
आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे. आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. जेवढे लोंढे किंवा जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, म्हणजे जर समजा तुम्ही आत्ता जर समजा तुम्ही बघितलं तर जवळपास रोज उत्तरेतनं 56 ट्रेन्स ह्या महाराष्ट्रामध्ये येतात रोज, आणि भरून येत आहेत आणि रिकामे जात आहेत. बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं, नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी, की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार. हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत. आणि तेच चित्र आता दिसतंय. शिवसेना ज्या पद्धतीने त्यांनी फोडली, राजकारणामध्ये पक्षांतर होतात, इथली लोक तिकडे जातात, पण पक्ष संपवणं, पक्षाचं चिन्ह काढून घेणं, त्याची मान्यता जवळपास रद्द करणं, म्हणजे त्याचं अस्तित्व नष्ट करणं, जी मराठी माणसाची ताकद आहे ती तोडून फोडून टाकणं, हे काय दर्शवतं? म्हणजे ठीक आहे ना, मी मागे पण म्हटलं की युत्या होतात, आघाड्या होतात, आघाड्या तुटतात, युत्या तुटतात, पुन्हा मग ते पक्ष एकत्र येऊ शकतात, पण पक्ष संपवत आहे हा कोणता प्रश्न? भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना. ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत? कालच अजित पवार बोललेत ना. हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून. मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे. अरे मग द्या ना ते पुरावे. कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत. तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा. आज जेवढं प्रदूषण दिसतंय, हवेचा जो काही निर्देशांक वगैरे म्हणतोय प्रदूषणाचा, हा एवढा खराब कधी झाला होता का? ह्याचं कारण असं की आता यांची जी काय होर्डिंग्स लागलेत, विकासाची गती नाही आहे, यांची विनाशाची गती आहे. नियोजन शून्य विकास हे याचं कारण आहे. कारण तुम्ही जे म्हणताय ना, एक तर आओ जाओ घर तुम्हाला, इथूनच पहिली सुरुवात होते. त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला नेमकं आज हवंय काय? आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे ना डीपी बनतो, पण टाउन प्लॅनिंग होत नाही. मी माझी काही भाषणं दाखवीन की जी साधारणपणे 2008ची वगैरे भाषणं आहेत, 2009ची भाषणं आहेत, की ज्यावेळेला मी पुण्यात जात असे, आणि पुण्यातले माझी भाषणं आहेत की मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, पुणे ते बघणार नाही, पुणे लवकरात लवकर बर्बाद होईल. नाही, मी पुण्याला शिफ्ट झालेलो की मध्ये असं विचार केला मुंबई कंजेस्टेड, पुण्याला शिफ्ट झालो. नाही, पुणे तर पण बर्बाद. 6 महिन्यात परत मुंबईला आलो मी. मुळामध्ये राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का म्हणे. सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे. आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत. जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का? त्यांच्या नागरिकांसाठी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात. आपण उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचे काही भाग, काही चंक बघत होतो. पुढे जाऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलुख मैदानी तोफ आज नागपुरामध्ये धडाडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर्री पोहावीत देवाभाऊ अशी प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे. या प्रकट मुलाखतीसोबत 2 जाहीर सभा सुद्धा मुख्यमंत्री घेणार आहेत. मुख्यमंत्री गेले काही दिवस सलग आणि सातत्याने वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथे प्रत्येक ठिकाणी सभा किंवा रोड शो करता आहेत. वऱ्हाडी भाषेच्या बोलीकरता प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे आणि स्पृहा जोशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजची नागपुरातली मुलाखत घेणार आहेत. तर पूर्व नागपुरातील कॉलेज चौक आणि पश्चिम नागपुरातील रामनगर चौकात मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा होतील. त्यांचं होमग्राऊंड आहे, तिथे आज 2 सभा आहेत आणि प्रकट मुलाखत सुद्धा आहे. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत पार पडली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.
कुणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तर आम्ही त्याचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही असं म्हणत नाव न घेता देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर टोला लगावला. महाराष्ट्रात ब्रँड फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच होते अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी असं वक्तव्य केलं. आता सध्या राजकारण ब्रँडचं झालेलं आहे. मग आता आम्ही असं समजायचं का की फडणवीस शिंदे नावाचं एक नवीन ब्रँड तयार झालेलं आहे? बघा, मी नेहमी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही. हा एवढं नक्की आहे की मी आणि शिंदे साहेब आमची महायुती ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. जी काय लाडकी बहीण आहे तिचा लाडका भाऊ कोण आहे? तुम्ही आहात, एकनाथजी आहेत का अजितदादा आहेत? नाही, आम्ही तिघही त्यांचे लाडके भाऊ आहोत. आमच्या तिघांवरही त्यांचं प्रेम आहे आणि लाडक्या बहिणींनी तिघांनाही भरभरून दिलेलं आहे. म्हणूनच आम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये आहोत. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्येच आहे असं सांगितलंय संदीप देशपांडे यांनी. माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतो आहे असं संदीप देशपांडे म्हणाले. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कुठल्याही वक्तव्यांवर विश्वास ठेवू नका. संतोष धुरींकडून त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप केले गेले, त्यांची नाराजी त्यांच्या दृष्टिकोनातून आहे. कार्यकर्त्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे. आमच्या वाट्याच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याकरता आमची तयारी आम्ही केलेली आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न सुद्धा करतो आहोत असं संदीप देशपांडे म्हणाले. संतोष धुरी जेव्हा बाहेर पडले, भाजपत त्यांनी प्रवेश केला, तेव्हा त्यांनी संदीपचा उल्लेख केलेला होता आणि आम्हाला कसं बाजूला टाकलं गेलेलं आहे मला आणि संदीपला ते सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. त्या पार्श्वभूमीवर ज्या चर्चा सुरू झाल्या त्यावर संदीप देशपांडेंचं स्पष्टीकरण. कुठलाही विषय नाही. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. माझ्या पक्षाचं मी प्रामाणिकपणे काम करतोय आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, मुंबई शहराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. त्याप्रमाणे मी पूर्णपणे काम करतोय. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की अशा कुठल्याही अफवा आपण पसरू नये. त्याचा एक दृष्टिकोन आहे, माझा एक दृष्टिकोन आहे. तो त्याच्या दृष्टिकोनातनं बोलतो, मी माझ्या दृष्टिकोनातनं बोलतो. जसं आपण म्हणतो, आपण लहानपणी गोष्ट वाचलेली, हत्ती जो शेपटीला हात लावतो त्याला वाटतं हत्ती शेपटीसारखा आहे, जो खांबाला हात लावतो त्याला वाटतं हत्ती खांबासारखा आहे. पण तसं काही नसतं. हा प्रत्येकाच्या दृष्टिकोनाचा भाग असतो. त्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे का बरोबर आहे या चर्चेत मला जायचं नाही. ही चर्चा मी करणार नाही. त्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्याचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे येणारा काळ ठरवेल. आज मला त्या चर्चेत जायचं नाही आणि त्यांनी त्याचा निर्णय घेतला, मी माझा निर्णय घेतला. असं आहे की जी चर्चा व्हायची ती होऊन गेलेली आहे. आता त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काय अर्थ नाही. आता आमच्या पुढचं उद्दिष्ट हे आहे की ज्या जागा आम्हाला मिळालेल्या आहेत 52 जागा, त्यातल्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणायच्या याचा प्रयत्न करणं माझं काम आहे शहर अध्यक्ष म्हणून. आणि माझ्यामध्ये सर्व महाराष्ट्र सैनिकांनी या सगळ्या चर्चा बाजूला सारून आपला उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी काम करायला पाहिजे. जो युतीचा उमेदवार आहे, जिथे जिथे आमचे महाराष्ट्र सैनिक काम करतायत त्यांनी तो युतीचा उमेदवार कशा पद्धतीने निवडून आणतील याचा विचार करावा. या वायफळ चर्चेत कोणीही पडू नये. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांकरता 15 जानेवारी 2026ला मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यापूर्वीच कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये महायुतीचे तब्बल 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. त्याला जयंत पाटलांनी उत्तर दिलं. यावेळी तर तुम्ही कमालच केली. सुरुवातीला चौकार मारला, 4 नगरसेवक बिनविरोध धुळ्यामध्ये तुम्ही निवडून आणले.
आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते. अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं? अरे या ठिकाणी देशाच्या लोकसभेमध्ये 35 खासदार बिनविरोध आले आहेत. 35 खासदार, आणि त्यापैकी 33 खासदार काँग्रेसच्या काळात आले आहेत. बिनविरोध झाले, बिनविरोध वेगळ्या मार्गाने झाले, याच्यामुळे मिरच्या लागायला लागलेल्या आहेत. सरळ मार्गाने झाले असते की नाही सगळ्यांनी बसून नाही हाच फार शहाणा आहे आणि ह्यालाच उभा करू आणि आम्ही मागं घेतो, असं नाही झालं. पळवापळवी करून, दमदाटी करून, पैशाचा वापर करून बिनविरोध झालेल्या दिसत आहेत असं लोक म्हणतात, मला माहित नाही. अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ झाली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले काँग्रेसचे सगळे 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या निर्णयामुळे अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. इथं तर भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे नगरसेवक कोणत्याही सत्तेच्या लालसेपोटी गेलेले नाहीत, तर केवळ अंबरनाथच्या विकासाकरता भाजपसोबत येत आहेत. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा अधिकृत सोहळा पार पडणार आहे. नगरसेवकांसोबतच काँग्रेसचे अनेक आजी-माजी पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. सर्वच्या सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी जे आहेत ते पदाधिकारी, सर्वच्या सर्व पदाधिकारी हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले. सर्व काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत त्यांनी आमच्याबरोबर सत्तेसाठी बरोबर आलेले नाहीत, तर त्या भागातील असणारे लोक आहेत, जे असणारे नागरिक जे आहेत त्या नागरिकांच्या असणाऱ्या जे तिथली असणारी विकास कामं ज्यांची त्यांनी आश्वासनं दिली, ती आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आता ते आमच्याबरोबर आलेले आहेत. लोकांच्या दलानुसार आम्ही त्यांना विकास आघाडीला पाठिंबा दिला होता, पण आमच्या प्रदेशाध्यक्षांना असं की सत्ता साहेबांना काहीतरी मिसगाईड केलं गेलं आणि त्यांनी आमचं कुठलंही कारणेदार नोटीस न बजावता, कोणालाही विश्वासात न घेता फक्त निलंबनाची कारवाई केली आणि पक्षातून पदासहित आम्हाला निलंबित केलं. मग जर आम्ही विकासासाठीच आम्ही विकास शहराचा केलेला आहे, पार्टी लेवल हा होता, पण पार्टीने आम्हाला विश्वासात न घेता आमच्यावर कारवाई केली.